अमेरिकेला तू खूप चांगली आहेस. थँक्यू. थँक्यू. मला तुम्ही बहीण मानता आणि थँक्यू म्हणता. आपल्या माणसाचे आभार मानायचे नसतात. करेक्ट. शकुंतला आई, या ना, बसा इकडे या. गोपाळ, इतक्या जोरात गाडी चालवतात का रे? तुला काही झालं असतं तर काय करायचं होतं? सॉरी मावशी, मी खूप स्पीड मध्ये नव्हतो. समोरची गाडी इतकी जोरात आली की मला काही कळलं नाही. जाऊ देत, बरं आहे आता मी. आणि तुला काळजी वाटून तू आलीस हे काही कमी आहे का? तुझ्या बाबांना पण तुझी खूप काळजी वाटते गोपाळ. खरं तर अरे, ते आमच्या सोबतच निघाले होते, पण वाटेत त्यांना एक काम आठवलं. त्यांच्याकडून मी कसली अपेक्षा ठेवणं सोडून दिलंय ग मावशी. कारण ते माझ्याकरता कधीच येणार नाहीत, कळून चुकलंय मला. गोपाळ, अरे असं काय बोलतोयस? त्यांच्या आयुष्याचं एकच ब्रीद आहे मावशी. चिंता करतो विश्वाची, पण स्वतःच्या मुलाची नाही. असं का बोलतोयस तू व्यंकट महाराजांबद्दल? गैरसमजुतीवर कसलंही औषध नसतं बघ श्रीकांत. गुड मॉर्निंग म्हणलं मोठे बाई. काय मोहितराव, आज काय सूर्य पश्चिमेला उगवला की काय? सकाळी सकाळी आमची आठवण काढली. अहो, आम्ही तुमची मोप आठवण काढतो, पण तुम्हीच आमचे फोन उचलत नाहीत. तुम्ही बिझी असताना यापेक्षा वेगळं वागत नव्हतं. आम्ही मुद्दाम करतोय असं तर नाही वाटत तुम्हाला? हा, तुमचं मला माहित नाही, पण मी तरी मुद्दाम करत नाहीये तुम्हाला सांगते. मोठ्या मनाच्या मोठ्या बाई. पोटच्या पोराऐवजी पुतण्याला पाठिंबा देणाऱ्या मोठ्या बाई. पण त्यो पडला. हा, पुतण्या गाडीवरनं पडला, लक्षात आहे ना? माहिती की. त्याचीच खबरबात काढायला फोन केलाय तुम्हाला. आहे का जिवंत? मोहितराव, डोकं ठिकाणावर आहे ना तुमचं? गोपाळला काही झालं ना तर आपण गोत्यात येऊ. कॉमेडी गेली मोठे बाई, कॉमेडी. जस्ट जोकिंग. अहो, गरजच पडली असती ना तर स्वतः मोहितराव बोडके पाटलांनी गोपाळरावांना अमेरिकेला नेलं असतं इलाजासाठी. हा, आणि आम्ही जर लबाड बोलत असलो ना तर ही धरणी माय आम्हाला आत्ताच्या आत्ता धरणी फाडून आत घेईल. हा, त्याची गरज नाही. गोपाळ ठीक आहे, सुखरूप आहे. आता एवढंच? मग आणि काय ऐकायचंय? मग काय म्हणता डॉक्टर गोपाळ दिग्रसकर? तर बरंच बरं आहे डॉक्टर. मी म्हणालो होतो 3-4 दिवस अंडर ऑब्झर्वेशन मध्ये ठेवूयात, पण आता मला काही तशी गरज वाटत नाही. उद्या सकाळपर्यंत तुम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकता.
फार बरं झालं. मग काळजी घ्या. थँक्यू डॉक्टर. चला, सगळी विठुरायाची कृपा आहे बघा ही. राम कृष्ण हरी. शेवटी पावलाच म्हणायचं हो महाराज. विठुरायानंच नीट केलंय गोपाळला. अच्छा, म्हणजे ही श्रीकला इथे रात्रभर माझी काळजी घेत बसली होती, त्याचं काहीच नाही का? त्याचं कुठे काय, काहीच नाही. म्हणजे गोपाळ आता जे बोलला तो गंमत करत होता हो ना. मला वाटलं म्हणून मी पण छोटीशी गंमत करावी. काय की वातावरण इतकं सिरियस झालं होतं म्हणून जरा वातावरण लाईट करायला गंमत केली. पण इंद्रायणी ताई, तुम्ही म्हणताय ना ते एकदम करेक्ट आहे. गोपाळ बरा झाला तो विठुरायामुळेच. मग जास्तीचं सांगू, शेळकेवाडीला गेले होते. तिथं पण अधोक्षच्या नावाचाच ढोल वाजतोय. गोपाळ जाऊन आला ना प्रचाराला, तिथं काहीच हवा नाही त्याची. आता याची आयडिया आम्हाला नाहीये असं समजू नका मोठ्या बाई. हो, हे बोलताना लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुम्हाला काहीच करणं झेपत नसेल ना तर हिमालयात जा आणि तुमची पाप धुवून घ्या. मोठ्या बाई, फुकट फाकट दुसऱ्याची निंदा करणं लय सोपं आहे. हा? अहो, आम्ही काहीतरी करतोय तरी तुमचं काय हा? कामाच्या नावानं नुसती बोंब आहे तुमची. फक्त फुकटचं उपसरपंच पद पाहिजे तुम्हाला, बस. काही करत नाही तुम्ही. आम्ही काहीच करत नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? खूप गोष्टी करतो आम्ही. अहो, दिसू द्या ना, मग दिसू द्या, आम्हाला पण दिसू द्या जरा. त्या गोपाळची इमेज जरा मोठी करा तुमचं वजन वापरून. तेच तर करण्याचा प्रयत्न करते. आणि या ऍक्सिडेंटमुळे गोपाळ जिंकेल असं वाटत नाही मला. या रोगावर आमच्याकडं अक्षर उपाय. अक्षर इम्या पप्या, आता कंबर कसून प्रचार झाला पाहिजे. तो तर झालाच पाहिजे, कारण 2 दिवसानंतर आचारसंहिता लागू होणार आहे. एकदा का आचारसंहिता लागू झाली की आपल्याला कुठल्याही पद्धतीची सभा घेता येणार नाही. घ्यायची सुद्धा नाही. म्हणजे मला असं वाटतं की शेळकेवाडीला आणि आजूबाजूच्या वाडींना आपण जर आदूची सदिच्छा भेट ठेवली तर. हा, ही बेस्ट आयडिया आहे. म्हणजे बघ, डोर टू डोर कम्युनिकेशन होईल. आणि आचारसंहितेच्या आधी आपण एक शेवटची सभा शेळकेवाडीत घ्यायची. ठीक आहे, बेस्ट बेस्ट. तयारीला लागूयात मग आपण. आणि हो, या काही काळात लय सांभाळून राहावं लागणार आहे आपल्याला. हो, कारण मोहितरावानं जरी गोपाळ उभं केलं असलं ना तरी पण पाठीमागं त्याच्या मोहितराव आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. आणि तो माझी आदूची व्यंकू महाराजांची बदनामी करायला मागे पुढे बघणार नाही. करू देत ना, मग आपण थोडीच गप्प बसणार आहेत. तो काही पण बोलू दे, मग बघ आपले कार्यकर्ते काय करतात ते. अजिबात नाही. एका मूर्खपणाला 7 मूर्खपणाने उत्तर दिलेलं मला चालणार नाही. एकही वावग कृत्य आपल्याकडून झालं नाही पाहिजे. आपण काम करण्यासाठी निवडणूक लढवतोय हा एकच मेसेज जनतेपर्यंत गेला पाहिजे. एक काम करा, ज्यांचे सरकार दरबारी काम अडलेत ना अशा लोकांची लिस्ट करा आणि त्यांची कामं लिहून घ्या. हा, म्हणजे आदू जिंकून आला किती काम आम्ही पूर्ण करू असं त्यांना विश्वासात घेऊन सांगू. करेक्ट. आदू, आदू, अरे काय झालं, तू का असं सायलेंट मोडवर आहे?
म्हणजे यावर काहीतरी बोल, तुझा विचार मांड. हा तू बोल ना काहीतरी. मी काय बोलू? मला गोपाळ दादाची काळजी वाटते. अरे आता काळजी करण्यासारखं काही नाहीये, सांगितलंय ना डॉक्टरांनी. तुझ्या समोरच सांगितलंय. आदू काय विचार करतोयस रे? तुझ्या मनात काय आहे? हे बघ, सांग मला, काय सुरू आहे तुझ्या मनात? मी निवडणूक लढवणं गरजेचं आहे का? कोणता अक्षर उपाय? आम्हाला हिमालयात पाठवायला निघालात तुम्ही, आता उपाय पण आम्हाला शोधावा लागेल ना. अजून तरी मोहितराव बोडके पाटलांनी कुरुक्षेत्र सोडलेलं नाहीये मोठ्या बाई, लक्षात ठेवा. आणि तसं पण गोपाळचा ऍक्सिडेंट आपल्या पथ्यावरच पडलाय असं वाटतंय आम्हाला. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? हो तुम्हीच तर बोलल्या, शेळकेवाडीत अधोक्षजचा ढोल वाजतोय म्हणून. हा, आता आपण असं दाखवायचं गोपाळची प्रसिद्धी वाढतीये म्हणून हे सगळं अधोक्षज महाराजांनी केलेलं आहे.